गावाचं साधं घर, अंगणात एक पिंपळाचं झाड. सकाळच्या किरणात आजोबा अंगणातल्या खुर्चीवर बसलेले आहे. घरात आजी पोळ्या भाजते. आई दूध उकळते. बाबा दारातलं अंगण झाडतायत. दोन मुलं, रोहन 12 वर्षांचा आणि सायली 9 वर्षांची, शाळेत जाण्याची तयारी करत आहेत. आजोबा हाक मारतात, "अगं ललिता, बघ रे, ही मुलं परत उशिरा उठतील. शाळेत बेल वाजेल आणि आपल्या लेकरांना उशीर होईल." आई हसत म्हणते, "हो बाबा, पण आज त्यांचा तास जरा उशिरा आहे. थोडं शांत होऊ द्या." रोहन म्हणतो, "आई, माझ्या डब्यात काय आहे?" आई म्हणते, "आज तुझ्या आवडीचे बटाट्याचे पराठे." सायली म्हणते, "माझं पण." आई म्हणते, "तुझ्यासाठी गुलाबजामही आहे. पण शाळेत गुपचूप खायचं, सगळ्यांना दाखवायचं नाही." सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरतं. बाबा शेतीतून दमलेले परततात. अंगणात बसून कपाळावर हात ठेवतात. आई विचारते, "काय झालं? एवढं चिंतेत का?" बाबा म्हणतात, "या वर्षीचा पाऊस बघतेस ना, पिकं अर्ध्यावर सुकली. काय मिळणार? मुलांच्या शाळेची फी, घर खर्च, औषध, हे सर्व कसं निभावणार?" आईचे डोळे भरतात. आजी स्वयंपाकघरातून बाहेर येते. "अरे, एवढी चिंता करून उपयोग नाही. पैसा संपला तरी चालेल, पण माणुसकी, प्रेम आणि विश्वास टिकला पाहिजे. आपण सगळे मिळून उभं राहू." आजोबा मात्र खंबीर आवाजात म्हणाले, "माझ्या आयुष्यातल्या मोठ्या शिकवणी सांगतो. अडचणीत जर कुटुंब एकत्र राहिलं तर पर्वतही हलतो, आणि घरात फूट पडली तर सोन्याचा महलही रिकामा वाटतो." दुसऱ्या दिवशी मुलं रात्री टेबलाजवळ बसलेली असतात. रोहन पुस्तकात आकडेमोड करत बसतो. सायली म्हणते, "भाऊ, ट्युशनला न जाता कसं कळणार गणित?" रोहन म्हणतो, "आपण स्वतः शिकू. आजोबांकडे विचारू. ते तर शाळेत मास्तर होते ना." दुसऱ्या दिवशी रोहन आजोबांकडे धावतो. "आजोबा, मला भिन्न, टक्केवारी काहीच कळत नाही." आजोबा हसतात, "अरे, हे तर माझा जीव आहे. चल मी शिकवतो." सायली बाबांकडे जाते. "बाबा, मला पिकांची नावं सांगशील? मला शेतीबद्दल शिकायचंय." अशा प्रकारे मुलं घरच्यांकडून शिक्षण घेऊ लागतात. घर गरीब असलं तरी शिकवण समृद्ध होती. आई रात्री दिवा विझल्यावर सुईदोयाचं काम करते, काही पैशांची भर पडावी म्हणून. ती गावातल्या स्त्रियांना कपडे शिवून देते. सायली जागी होते. "आई, झोपली नाहीस अजून?" आई डोळ्यांवरून घाम पुसत म्हणते, "नाही ग, तुला चांगलं भविष्य द्यायचं आहे ना, म्हणून हे करावं लागतं." सायली आईला मिठी मारते. "आई, तू जगातली सर्वात मोठी सुपर हिरो आहेस."
काही महिने गेले. रोहनला शाळेत विज्ञान स्पर्धेत पहिला क्रमांक मिळतो. शिक्षक मंडळ त्याला कौतुकाचा पुरस्कार देतात. गावभर चर्चा होते. शेतकऱ्याचा मुलगा इतका हुशार. खरोखर छान संस्कार दिलेत घरच्यांनी. आजोबांच्या डोळ्यात पाणी येतं. बाबा आनंदाने म्हणतात, आपलं कुटुंब गरीब असलं तरी माझा मुलगा सोन्यासारखा आहे. काळ पुढे सरकतो. रोहन आता कॉलेजमध्ये जातो आणि सायली उच्च माध्यमिक शाळेमध्ये जाते. रोहन अभ्यासात इतका पुढे जातो की त्याला शहरात नोकरी मिळते. पहिला पगार घेऊन तो गावी येतो. तो सरळ आईच्या हातात पैसे ठेवतो. आई, हे माझं नाही, हे तुझं आहे. तुझ्या त्यागामुळे आज मी इथपर्यंत आलोय. बाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. आजी म्हणते, असं लेकरू जगात सगळ्यांना मिळत. संपूर्ण कुटुंब अंगणात बसलेलं असतं. बघा, घरात भिंती, दार, खिडक्या असतात, पण खरं घर त्याने बनत नाही. खरं घर बनतं तेव्हा जेव्हा त्यातल्या लोकांमध्ये प्रेम, विश्वास, त्याग आणि एकमेकांसाठी उभं राहण्याची ताकद असते. धन्यवाद.